नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यापासून खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवतोय जी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार करू शकता। तर इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सोलून घेतला आहे। हा किसून घ्यायचा आहे। तर इथे तुम्हाला बटाटा शिजवायची सुद्धा गरज नाही आहे। कच्च्या बटाट्यापासूनच आपण ही रेसिपी बनवतोय, त्यामुळे अगदी झटपट तुम्ही कधीही तयार करू शकता। हा बटाटा किसून घ्यायचा आहे। तर जी मध्यम किसणी असते तिने किसून घ्यायचं आहे, जास्त जाड किस नको आहे आपल्याला। तर इथे मी सगळा बटाटा किसून घेतला। आता हा बटाटा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यातलं जे स्टार्च आहे ते निघून जाईल। 2 वेळा बटाटा धुतल्यानंतर यातलं पाणी मी काढून टाकलं आहे। बटाटा आपल्याला पूर्ण कोरडा करायचा आहे, त्यामुळे हा मी चाळणीमध्ये काढून घेते। असा पसरवून ठेवायचा आहे, म्हणजे त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि बटाटा पूर्ण ड्राय होईल। 5 मिनिटं बटाटा मी असाच निथळ ठेवला होता। 5 मिनिटांनंतर एका बाउलमध्ये काढून घेतला आहे। यामध्ये किसलेलं आलं आणि लसूण घातली आहे। यानंतर हिरवी मिरची घातली, अर्धा चमचा जिरं घातलं। इथे तुम्ही आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याचं एकत्र वाटण करून घातलं तरी चालेल। यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घातली भरपूर, पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। यानंतर यामध्ये मी 2 चमचे रवा घालते। रव्यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। रवा नसेल तर तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता। इथे आता मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। बटाट्यामध्ये पाणी आहे, त्याचबरोबर यामध्ये आपण कांदासुद्धा घातला, त्यालासुद्धा पाणी सुटतं। तर त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन असं भिजवून घ्यायचं आहे। बाइंडिंगसाठी ते आपल्याला बेसन घालायचं आहे। यामध्ये आणखी बेसन लागेल, तर इथे उरलेलं बेसनसुद्धा मी घातलं आहे। इथे मला 1 छोटी वाटी बेसन लागलं आहे। साधारण 4 ते 5 मोठे चमचे इतकं बेसन यामध्ये घातलं आहे मी। घरच्या आपल्या नेहमीच्या साहित्यामध्ये अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते आणि यामध्ये आपल्याला बटाटा शिजवायची गरज नाही आहे, त्यामुळे तुम्ही कधीही तयार करू शकता। हे मी सगळं छान मिक्स करून घेतलं पहा। आता याची आपल्याला धिरडी बनवायची आहे। तिथे मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं। यावरती अशी छोटी छोटी धिरडी घालायची आहेत। मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर अशी छोट्या आकाराची बनवा, म्हणजे टिफिनमध्ये देता येतात। इथे मी एका वेळेस 3 छोटी धिरडी तयार करून घेते। तर अशी पातळ अशी धिरडी तयार करून घेतलीत मी। एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घेऊया। दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायची ही धिरडी। यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे छान कुरकुरीतसुद्धा होतात। धिरडी मी भाजून अगदी छान कुरकुरीत करून घेतलेत, काढून घेऊया। चवीला खूपच मस्त लागतात। टोमॅटो केचप बरोबर तुम्ही मुलांना देऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।